येस, तर चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. एक्झॅक्टली जर आपलं प्लॅनिंग जर तुम्ही जर बघितलं असाल की मार्केटमध्ये एक बाईंग झोन आहे आणि त्या बाईंग झोन पासून मार्केट अप जायला पाहिजे, असा एक छोटासा व्ह्यू होता. बाईंग झोन एक्झॅक्टली तुमच्या समोर आहे. 23,261 हा पूर्ण बाईंग झोन आहे. मी तुम्हाला सांगितलं तर 23,261 ते 23,141 पूर्ण बाईंग झोन राहणार आहे. एकतर ह्या ठिकाणी बाईंगला बसा किंवा इथे जर बसला तर रिस्की आहे, असं तुम्हाला मी थोड्या तर शब्दात ते सांगितलं असणार आहे. हा पूर्ण बाईंग झोन होता आणि आज जर मार्केटने बघितला तर प्रॉपर त्याला रिस्पेक्ट केलाय. इथूनच अप मुवमेंट आलाय आणि इथूनच अप मुवमेंट बघितला तर 23,264 पासून 23,370 100 पॉईंटची रॅली आपल्याला इथे त्यानं दाखवलेला आहे. आपण ज्या पद्धतीने परवा प्रिडिक्शन केलं त्या पद्धतीने तर वर्किंग डन आहे. जस्ट आता उद्या जर व्ह्यू बघितला तर आपण इथून पॉझिटिव्हच आहे. हे फर्स्ट टार्गेट आहे, म्हणजे इथून फर्स्ट जण झाले. उरलेलं सेकंड टार्गेट उद्या आपल्याला फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन टार्गेट देऊ शकतं. तर फ्लॅट ओपन झाला तर या हाय ब्रेक नंतर तुम्ही एंट्री करू शकता. एक तर तुम्ही एंट्री जर करत असाल तर जरा ओलाटाईल मुवमेंट असू शकते, त्यामुळे एंट्री एक्झिट जरी केलं तरी काय हरकत नाही. हा झाला एक छोटासा निफ्टीचा व्ह्यू. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण आपलं जो सपोर्ट झोन आहे त्याला परफेक्टली वर्किंग केलं. फर्स्ट टार्गेट डन आहे. सेकंड ऑलमोस्ट 70 ते 80 डन झाल्यासारखं आहे. ते पण उद्या फ्लॅट ओपनिंग होऊन किंवा गॅप ओपन होऊन आपलं ते टार्गेट अचीव्ह करून देऊ शकतं. उद्या जर समजा फ्लॅट ओपन झाला आणि ह्याने जर हाय ब्रेक केला तर तुम्ही ते परत सी ला बसू शकता. हे पहिलं टार्गेट राहील आणि सेकंड राहील. इथून परत थोडीशी जरा सेलिंग येण्याची शक्यता आहे. आपला पहिलं टार्गेट त्या सेलिंगनं अचीव्ह करून देऊ शकतं. आणि जर अचीव्ह केला त्यानंतर जर स्पाइक जर बघायचं म्हटलं तर आपल्याला अप साईडच्या मुवमेंट जरा जास्त आहेत. इथून तुम्हाला अप साईडच्या मुवमेंट पण दिसून येऊ शकतात. ओके, पुटला जरी आलं तर ह्या लेवलच्या खाली तुम्ही पुटला वर्किंग करू शकता. हा एक छोटासा आला निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू. आणि जर उद्यासाठी जर एखादा जर स्टॉक्स वगैरे जर निवडायचा असेल तर सगळ्यात बेस्ट स्टॉक्स कोणता किंवा काय हे उद्याच्या आपण सकाळी 9:30 किंवा 9:45च्या आसपास तुम्हाला ग्रुपला येऊनच जाईल. फक्त यासाठी आजच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपल्या प्रीमियम ग्रुपला तुम्ही जॉईन करा. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आजच फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.